हळदीच्या कार्यक्रमात धारदार शस्त्रानं हल्ला झाल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली असून या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगरमधील नागापूर परिसरात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून 3 जणांनी चांगलाच गोंधळ घातला। दगडाने आणि धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं एक महिला जखमी झाली असून वाहन आणि दरवाजाची तोडफोड करत नुकसान केले। जयश्री भाकरे असं जखमी महिलेचं नाव आहे। तर या प्रकरणी ब्रिजेश राजेंद्र सूर्यनारायण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संग्राम बापू कदम, किरण उर्फ डोरेमॉन, अशोक साळवे आणि बंटी शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे। तर फिर्यादी ब्रिजेश सूर्यनारायण हे नागापूर भागात आपल्या चुलत मेहुणा रमेश भाकरे यांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते। रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपकावर गाणी सुरू असताना संशयित आरोपींशी वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। संशयित आरोपींनी संगनमत करून शिवीगाळ करत दगड आणि धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली। हा वाद एवढ्यावरच थांबला नाही। त्यानंतर काही वेळाने सम्राटनगर परिसरात संशयितांनी पुन्हा गोंधळ घातला। शिवीगाळ, दमदाटी करून वाहनाचं आणि लोखंडी दरवाजाचं नुकसान केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर महिला पोलीस अंमलदार वंदना काळे या घटनेचा अधिक तपास करतायत। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।